पुण्यातील भिडे पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे। पुण्यात पावसाचा जोर बघता भिडे पूल बंद करण्यात आलेला आहे। आज मुसळधार पावसाचा अंदाज पुण्यात वर्तवलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती देतील आमचे प्रतिनिधी सचिन जाधव। सचिन, पुण्यातला भिडे पूल वाहतुकीसाठी आता बंद करण्यात आलेला आहे, काय अधिकची माहिती आहे? आपण पाहतोय की पुण्यातील खडकवासला धरण क्षेत्रामध्ये गेले 4 ते 5 दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या पार्श्वभूमीवर मी सध्या ज्या ठिकाणी उभा आहे तो डेक्कनचा परिसर आणि भिडे पूल आहे। भिडे पूल या ठिकाणी मेट्रो कामासाठी अगोदरच बंद होता, मात्र जी दोन्ही बाजूची वाहतूक होती या मुळा आणि मुठा नदीमधील ही मात्र आता संपूर्णतः बंद करण्यात आलेली आहे। आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग जो आहे तो खडकवासला धरण क्षेत्रातून मुळा मुठा नदीमध्ये रात्रीच्या वेळेस सोडण्यात आलेला आहे आणि त्याचाच हा सगळा परिणाम आपण पाहतोय। संपूर्ण नदीपात्र जे आहे ते दोन्ही बाजूनी दुथडी भरून वाहतंय। एकूणच आपण पाहिलं तर खडकवासला धरण क्षेत्रातील 4 धरणामध्ये गेले 4 दिवसापासून मुसळधार पाऊस पडतोय। वरसगाव, पानशेत, खडकवासला या धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे या भिडे पुलामध्ये खरं तर आत्ता हे दोन्ही बाजूची वाहतूक बंद करण्यात आहेत। काही वाहनं जी आहेत तीही या ठिकाणी आपल्याला रात्रीच्या सुमारास लावून गेलेली अडकलेली पाहायला मिळत आहेत। एकूणच आपण पाहिलं तर गेले काही दिवसापासून पुणे शहराला जो पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण क्षेत्रातील पाणी पुरवठा खूप कमी झाला होता, मात्र आत्ता जर पाहिलं तर काल एका दिवसामध्ये जवळपास 3 TMC पाणी जे आहे ते खडकवासला धरण क्षेत्रात झालेला आहे आणि त्यामुळं खडकवासला धरण क्षेत्राचा जो विसर्ग आहे तो आता काल रात्री प्रमाणात खूप मोठ्या प्रमाणात जलसंपदा विभागाकडून सोडण्यात आलेला आहे आणि त्यामुळं हे नदीपात्र जे आहे ते असं एकूणच संपूर्ण आपल्याला भरून वाहताना दिसतंय। एकूणच आता नदीकाठच्या दोन्ही बाजूच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय। कुणीही नदीपात्रात उतरू नये किंवा पाणी पाहण्यासाठी जाऊ नये असं सांगण्यात आलेलं आहे। एकूणच वाहतूक पोलिसांकडून असेल किंवा महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून असेल या संबंधित काळजी जी आहे ती घेतली जाते आणि त्यामुळे आता हे सगळं आपण पुण्यातील डेक्कन परिसरातला दोन्ही बाजूला म्हणजे डेक्कन आणि पेटांना जोडणारा हा भिडे पूल आहे, दोन्ही बाजूची वाहतूक खरं तर आता पूर्णतः बंद झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते आता वाढत असल्यामुळे पाणी वाढत असल्यामुळे आपण पाहतोय भिडे पुलाची दोन्ही बाजूची वाहतूक बंद करण्यात आलेली आहे। सचिन, ही सविस्तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद।